ज्ञानोबा म्हणतात की योग या दुर्लभ. काय योग्यांसाठी जे दुर्लभ आहे, अहो भगवंताचा अनुभव घेणं हे एवढं सोपं नाही जेवढं सोपं बाजारात लोकांनी करून ठेवलेलं आहे. काय जेवढं सोपं बाजारात लोकांनी करून ठेवलेलं आहे तेवढं सोपं भगवंताचा अनुभव नाही आहे. भगवंताचा अनुभव खूप मोठा आणि अगणित आहे. आणि असा असणारा अनुभव म्हणून तर माऊलींनी म्हटलं योगी या दुर्लभ. जे योग्यांना मिळत नाही त्यांच्यासाठी दुर्लभ आहे. ते श्रीगुरूंच्या कृपेने मला मिळालं. तो म्या देखिला, तो मी पाहिला. कोणाला पाहिलं तर साक्षात त्या निर्गुण निराकार असणाऱ्या परम तत्वाला. देव पाहण्याचा विषय नाही. काय देव पाहण्याचा विषय नाही, पण शब्दरचना यासाठी ती केली. उदाहरण तुमच्या पुढे मी मांडणार आहे. तुम्ही रात्री किंवा दुपारी कुठली तरी भाजी खाल्ली, ती भाजीची चव कशी होती असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणणार मी भाजी खाऊन पाहिली. काय म्हणता तुम्ही? खाऊन पाहिली. मी गुड खाऊन बघितला, नाही का, गोड लागतो. मी गुड खाऊन बघितला, गोड लागतो. मी भाजी खाऊन पाहिली, गोड लागती. आता ते पाहून डोळ्यांनी झाली का ती क्रिया? ती जी क्रिया भाजी खाण्याची क्रिया, गुड खाण्याची क्रिया डोळ्यांनी झाली का? ती क्रिया डोळ्यांनी झालेली नाही. पण पाहणे हा शब्द आवर्जून घ्यावा लागला, कारण पाहणे हा शब्द सापेक्ष अनुभूतीला जोडतो. विठ्ठल ज्ञानोबारायांनी बरं का, तो म्या देखिला साजनी. पुढे त्यांनी असं म्हटलंय, पाहता पाहता, हो एकदा आणि परत दुसऱ्यांदा पाहता हा शब्द का याच्यासाठी लावला, कारण त्यांनी ज्या डोळ्यांनी आपण बघतो त्या डोळ्यांनी त्यांनी बघितलेलं, त्यांनी वेगळ्या डोळ्यांनी बघितलं होतं. मग आमचे बाबा म्हणतात वो या माणसांना काढले हो आणि मेंढ्या बकऱ्यासना बसाडले हो म्हणजे दिखी देव. तशातला तो प्रकार नाही. तर त्याला ज्ञानदृष्टीने बघावं लागतं. आणि तुमच्याकडे आणि माझ्याकडे त्या एका गोष्टीची त्रुटी आहे, आणि ती एक गोष्ट म्हणजे काय? ज्ञानदृष्टी हरपली, ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र धर्म जागो सदैवाचा, जेव्हा परोपकारी, आंधळ्याला दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. आता ही दृष्टी जर आपल्याला आणायची असेल, गुरु गारोडी आला दारुणी, विवेक अंजन घातले काय, कृष्णांजन एक वेडा, डोळा घालिते अडड, तिमिर हे दुःख गेले, पिटले भ्रांतीचे पड, श्री गुरु निवृत्ती राये, मार्ग दाविला सजड, वापर कुमा देवीवर, विठ्ठल दिनाचा दयाळा, धर्म जागो सदैवाचा, आंधळ्याला दृष्टी देतो, कृष्णांजन एक वेळ अंजन. हा काय विषय कुठे गेला? अंजन. गुरु गारोडी आला दाओनी, विवेक अंजन घातले नयनी. कृष्णांजन तुकोबर आहे म्हणतात, त्या अंजन गुणी दिव्य दृष्टी झाली, त्या अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निवाली द्वैता द्वैता,
सुरत सारख्या शहरामध्ये इथला मजमाजर जसं होता आपण ते बटाकर चालणार ती म्हणे इनफ भरपूर झालं. म्हणून तुम्ही आपण सगळे ज्या उपलक्षाने या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत ते उपलक्ष म्हणजे काय नाही बा आपलं असं काय करत विठ्ठल ज्या उपलक्षाने तुम्ही आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत ती म्हणजे धर्मजागृती. धर्मजागृती का करायची दादांनो? तुम्हाला आपल्याला कदाचित ह्या गोष्टीची कल्पना नसेल. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगणार आहे की आपली किती मोठी धार्मिक हानी होते. काय धार्मिक हानी म्हणजे काय हो? सामाजिक समरसता नसल्यामुळे काय सामाजिक समरसता नसल्यामुळे एकमेकांसोबत आपले भेद असल्यामुळे एकमेकांसोबत परस्पर आपले वाद असल्यामुळे बघा ना तुम्ही संप्रदायामध्ये वाद हे वेगळे हे वेगळे नाही का मठामध्ये वाद त्यांचा मठ आमचा मठ पक्षामध्ये वाद त्यांचा पक्ष आमचा पक्ष आणि आपण या सगळ्यामध्ये हे विसरतो की आपण सर्वजण हिंदू आहोत. काय आपण सर्वजण हिंदू आहोत ह्या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो. आणि ह्याच गोष्टीचा बघा ह्याच गोष्टीचा वो तुम्हें जाति जाति में बांटेंगे वो तुम्हें जाति जाति में बांटेंगे तुम धर्म में एक रहना. काय तुम्ही धर्मात एक रहा क्योंकि बटोगे कटोगे है और एक है विठ्ठल. आपल्यामध्ये परस्पर वादाची भूमिका आहे. या गोष्टीचा फायदा दुसऱ्या धर्मातली लोक करतात दादांनो. बघा तुमच्या घरापर्यंत हा विषय आला असेल, तुमच्या शेजारपर्यंत, तुमच्या चौकापर्यंत, तुमच्या गलीपर्यंत, तुमच्या गावापर्यंत हा विषय आला असेल की हिंदू धर्मापेक्षा आमचा धर्म किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचं त्यांचं प्रयोजन असतं. आणि ते पटवून देतात. आणि एखाद्याला नाहीच पटलं, एखाद्या बाबड्या माणसाला भोड्या माणसाला ते नाही पटवता आलं त्यांना तर त्याला ते आमिष देतात. ग्राइंडर मशीन घेऊन देतील, गॅस घेऊन देतील, टीव्ही घेऊन देतील, मोबाईल घेऊन देतील आणि अनेक अशी उपकरणं घेऊन देतील. नाहीच काही जमलं तर त्याचं लग्न होत नसेल तर त्याचं कुठल्या तरी एका मुलीशी लग्न लावून देतील. आणि त्या आमिजापोटी त्या लालसेपोटी त्याचं धर्मांतरण करून घेतील. आणि पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला वाटतं बाबा कोणीतरी बॉम्ब टाकणारा आतंकवादी असतो. बॉम्ब टाकणारा आतंकवादी कदाचित आपल्याला परवडेल दादा, मी व्यासपीठावरून म्हणतोय. बॉम्ब टाकणारा आतंकवादी कदाचित आपल्याला परवडेल कारण तो आपली जनसंख्येमधून आपल्या लोकांमधून अमुक लोकांचा घात करतो, अमुक लोक मारून टाकतो. संतांनी म्हटलंय ऐसे मेले उपजले किती काय रडू एकासाठी. पण जी धर्मांतरांची कीड लागलेली आहे ना, धर्मांतराची कीड, ही कीड खूप मोठी आहे. त्यांचं टार्गेट मी तुम्हाला सांगणार आहे. ते धर्मांतरण करून त्यांची मेजॉरिटी वाढवताय साहेब. काय त्यांची मेजॉरिटी वाढवताय. आणि मेजॉरिटी वाढली, त्यांचं मत वाढलं. हा संविधानाचा देश आहे. ह्या भारताला स्वतंत्र हा भारत आहे. आणि या भारताला संविधान सारखा ग्रंथ बी मिळालेला आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि ज्या वेळेस त्यांचं मत वाढेल, त्यांची मेजॉरिटी वाढेल, तर वार्डापासून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्यांचे प्रतिनिधी असतील. तुमचे प्रतिनिधी सुद्धा तुमच्या डोळ्याला दिसणार नाहीत विठ्ठल. म्हणून तुम्हा सगळ्यांना सावध करण्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे की तुम्ही आपण सर्वांनी हिंदू म्हणून जागृत व्हायचं आहे. जाती जातीचा भेद टाकून द्यायचा आहे. जाती जातीतला भेद टाकून तुम्ही आपण हिंदू म्हणून संघटित व्हायचं आहे. आणि हिंदू म्हणून संघटित होऊन आपल्याला आपला धर्म सुरक्षित करायचा आहे. आणि राष्ट्रहिताचा, देश उन्नतीचा, राष्ट्र उन्नतीचा विचार करायचा आहे. तरुणांना सगळ्यांना माझा आग्रह असणार आहे. या कार्यक्रमामध्ये तरुण एकत्रित आले, खूप मला आनंद झाला. कारण प्रत्येक कीर्तनामध्ये एवढे तरुण येत, हा पहिला कार्यक्रम आहे साहेब आपला की या कार्यक्रमामध्ये तरुण आलेले आहेत.
आणि म्हणून त्या तरुणांसाठी तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कारण तरुण कीर्तनात येऊन बसत, कारण त्यांचा आणि कीर्तनाचा संबंध येतच नाही. ते म्हणतात ते जुन्या लोकांचं काम आहे, आपलं काम नाही. पण ह्या पहिल्या कार्यक्रमामध्ये तरुण एकत्रित आलेत. 50 असोत, 100 असोत, 150 असोत, जेवढे असतील तेवढे. पण आपण 100 तरुण जागृत करण्याच्या कामात आलो ना, आपला कार्यक्रम सक्सेस झाला. आपण धर्मासाठी 100 जरी तरुण तयार केले ना, 100, कारण आपल्यातला एक हजारो लाखोच्या बरोबरीत आहे. खबरदार जर टाच मारून याल पडे पुढे चिंदड्या राई राई म्हणणारे 12 वर्षाचे शिरीष कुमार तरुणच होते. किती होते? 12च वर्षाचे होते. आणि एका शिरीष कुमाराने अंग्रेज पडून नेले होते नंदुरबार मधून. किती? एका तरुणाने, एका शिरीष कुमाराने. आपल्याकडे 200 जरी तयार झाले तरी इनफ आहे, भरपूर आहे. बघून घेऊ कोणी जरी येत असेल तर. आपल्या विस्तारमध्ये, लिंबायत विस्तारमध्ये जर असं कोणी येत असेल धर्मांतर करण्यासाठी, तर तुम्ही आपण सर्वांनी संघटित होऊन त्याच्यावर त्या ठिकाणी दडी पाडण्याचा जरी आपल्यावर प्रसंग आला तर आपण पाडू आणि त्याला इथून पडून नेऊ. एवढी प्रत्येकामध्ये ताकद आणि हुनर असावी. हां, आपला धर्म सुरक्षित, आपलं राष्ट्र सुरक्षित, आणि तेव्हाच आपली सनातन संस्कृती ही भारतामध्ये नाही तर विश्वामध्ये, धर्मगुरू नाही तर विश्वामध्ये आपला भारत हा विश्वगुरू होण्याच्या मार्गावर लागलेला आहे. आणि हे कार्य जर कोणी करत असेल तर आपले भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडून हे कार्य संपन्न होणार आहे. हां, आणि म्हणून आपण या ठिकाणी विराट धर्मसभा आयोजित केलेली आहे. कार्यक्रमात थोडासा फेरबदल होईल, पण तुम्ही सर्वांनी उपस्थिती दाखवायची आहे. एवढे आलेले आहात ना, प्रत्येकाने आपल्यासोबत 5-5 जरी आणले, त्या दिवशी 10 सांगितले, ते तुमच्याकडून 10 नाही येणार एवढं मला कळालंय. मग आता 5 का आणायची असे ना, पण 5 तरी आणा. पण आपल्याला जे महाराज आपल्या ठिकाणी येणार आहेत, आदरणीय गोविंदगिरी महाराज नाही का, त्या गोविंदगिरी महाराजांच्या सन्मानार्थ आपल्याला या ठिकाणी सर्वांना यायचं आहे. कारण त्यांचं संबोधन तुम्हा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य. विठ्ठल असो. ज्ञानोबाराय सांगतात, पाहता पाहता न पुरे धनी. हो, मी भगवंताला बघितलं आणि बघितल्यानंतर त्याविषयी मी बोलण्याच्या बाबतीत आता मी मात्र बोलू शकत नाही. काय खुंटला हा शब्द राहिला व्यवहार, झाला साक्षात्कार अहर्निशी. मी शब्दांनी ते प्रतिपादन करू शकत नाही. उदाहरण तुमच्या पुढे मांडणार आहे. एका मुलीचा साखरपुडा जमला, लग्न जमलं. एका मुलीचं लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर ती मुलगी तिच्या 4 मैत्रिणींसोबत चौकात बसलेली, चौकातून जात होती. ज्या मुलाशी तिचं लग्न जमलेलं आहे, ज्या मुलाशी तिचं लग्न जमलेलं आहे, तो नवरा मुलगा चौकात एका वरंड्यावर, एका ओट्यावर बसलेला आहे, पण त्याच्या मित्रांसोबत बसलाय. एका मैत्रिणीने तिला विचारलं, का ग तुझं आता 4 दिवसापूर्वी लग्न जमलं? हो, माझं लग्न जमलं. बरं, लग्न जमल्यानंतर तुझा साखरपुडा सुद्धा झाला? हो, माझा साखरपुडा सुद्धा झाला. बरं, आम्हाला असं वाटतं की त्या 4 मुलांपैकी एक मुलगा तुझा नवरा मुलगा असावा. काय? एक मुलगा तुझा नवरा मुलगा असावा असं आम्हाला वाटतं. ती म्हणते, बरोबर, तुम्हाला वाटतंय ते खरं आहे. मग ती मैत्रीण तिला विचारते, सांग ना ग कुठला आहे? हा, सांग सांग सांग. त्या मैत्रिणीने ज्यावेळेस प्रश्न विचारला तर ती नवरी मुलगी मात्र उत्तर देत नाही. म्हणून मैत्रीण ऑप्शन म्हणून, पर्याय व्यवस्था म्हणून, बघ तिकडून 1 नंबरचा काय, तो काय करते, ती तोंड वाकडं करते, हात झटकते आणि तो नाही म्हणून सांगते. बरं, तिकडून 1 नंबरचा नाही, मग अलीकडून 1 नंबरचा असेल, त्याला काय करते, तोंड वाकडं करते, हात झटकते आणि त्यालाही नाकारते. बरं, दोघं बाजूचे 1 नंबरचे संपले, आता मधला राहिला. बरं, इकडचा नाही तिकडचा नाही, मग तो मधला तुझा आहे का? ती होही म्हणत नाही, नाही म्हणत नाही, फक्त खाली मान घालते आणि तोंड वाकडं करते. खुंटला हा शब्द. ती हो म्हणत, पण तिच्या चेहऱ्यावर तो भाव आपोआप निर्माण होतो. जसं त्या मुलीचा भाव त्या ठिकाणी प्रगट होतो त्या नवऱ्या मुलाच्या बाबतीत की तोच आहे,
तसं ज्ञानोबाराय या ठिकाणी तो भाव प्रगट करतात की त्या बाबतीत मी शब्दांनी तर प्रतिपादन करू शकत नाही, ती गोष्ट अनुभूतीची आहे, अभ्यासाची आहे, अवलोकनाची आहे. म्हणून तुम्ही आपण सर्व देव नावाची जी वस्तू आहे ती अनुभवायला घेण्यासाठी सर्वांनी एक करा, भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई.